आईचा घो, फाईन भरावा लागतोय बहुतेक. सुम्या, केली तेवढी मदत पुरे. चल आपण बघूया. सांगतोय ना की तो नाहीये. एक मिनिट, तू राघव नाहीये, तो राघव. हो, तुम्ही टाकला हा कचरा? अहो नाही, उलट आम्ही उचलतोय. आता एक माणूस होता इथे कचरा करून गेला. तो कुठे गेला? कुठे गेला? आम्हाला काय माहिती, आम्ही पण खात्री करून घ्यायला आलोय की कोणी टाकला हा कचरा. बरं जाऊ दे साहेब, एक काम करतो, आम्ही हा कचरा टाकतो कचरा पेटीत. कचरा पेटीत टाका नक्की. हो. अरे सुमित, आपण एक काम करूयात, आधी डॉक्टरकडे जाऊयात. थँक्स. कशाबद्दल? स्वच्छ रस्त्यांपेक्षा तुला माझी जास्त काळजी वाटल्याबद्दल. हो, कारण तू जर लवकर बरा झालास ना तर हे काम जास्त जोमाने करशील. चला. चल. सावकाश. हो. जरा डोकं जागेवर ठेवून सगळे कपडे व्यवस्थित एक कपडा भर. स्वतःला इसरली होती तसं काही इसरू नको. मला परत चक्कर मारायला येईल. मदत काढीची नाही, पण तोंडाचा पत्ता चालू. अरे वा, मग बोलायला नको. चार चांगल्या गोष्टी सांगायला नको. माझी मदत नको असेल तर सांग, जाऊन झोपतो. ही मदत कर. झाली का तयारी? नाही, चालू आहे तयारी. काय चालू? जोमन चालू. काही माझी काही मदत हवी आहे का? अहो नाही, हे बघा झाली तयारी. बर, आणि हे घ्या, मेथीचे लाडू घेऊन जा. अगो बाई, वा, हे एकदम बेस्ट केलं वहिनी तुम्ही. मेथीचे लाडू मला खूप आवडतात मोरे भाऊ. मी तुम्हाला सांगतो, मेथीचे लाडू चवीला फक्त कडू, पण तब्येतीला एकदम बेस्ट. पण दादा, ह्यात मी तेवढा कडवटपणा येऊ दिला नाहीये. गोड आहेत. अहो ठेवायचा होता थोडा कडवटपणा, म्हणजे यांचं कडूतोंड पाहायला मिळालं असतं. पाहिलं, नवऱ्याच्या वाईटावर टपली ही बाई. हा? मी काय वाईटावर टपली? दादा ताई, काय चाललंय? काही बोलताय तुम्ही? हे बघा, ते जाऊ दे, पोहोचल्यानंतर फोन करा आठवणीने. हो. मोरे भाऊ, तुम्ही या एकदा आमच्या गावाले. आमचं गाव आवडेल तुम्हाला. वा, कधी कधी गोड बोलताय माझं कंक. विषय बदलू नको. मी काय म्हणतो, खरंच या तुम्ही वेळ काढून. आमचं गाव एकदम आवडून जाईल तुम्हाला. या. नक्की येणार आहे, वेळ काढून येणार आहे. तुम्हाला सांगतो, पिकनिकही होऊन जाईल ना जरा. एवढं सगळं व्यवस्थित. म्हणजे काय, सगळी व्यवस्था करून या फक्त एकदा. काय दारामध्ये? हा, या पिकनिकला या आमच्या गावाले. तुम्हाला सांगते, लांबून लोक येतात आमच्याकडे. हा, आमच्याकडे ना लय वेगवेगळे नमुने दाखवेन मी तुम्हाला. त्यातलाच एक नमुना इथं आहे. काय बोलली तू काय बोललीस? नमुना बोलली मला? ऍक्च्युली आम्ही कधीच आमच्या भूतकाळाविषयी बोललो नाही होत ना एकमेकांशी, म्हणून त्यांनी. काय उपयोग त्याचा? काल तुझ्या आयुष्यात काय घडलं त्याचे तुला आज काय फरक पडणार आहे का? मग काय विचारतो तिले? अरे भूतकाळच तो. त्याच्यात आपण जास्त घुसलो तर त्यातली भूतं आपल्या डोक्यात घुसतात आणि आपले वर्तमान खराब करतात. अरे आम्ही गावचा असून एवढं सुधारलेला विचार करतो आणि इने तू शहरात राहून एवढा खोळा कसा बे? थांब, तुझ्या आईला विचारतो, हे माझ पोट्टा आहे का म्हणून. नाही बाबा, मी त्यांना तसं विचारलं कारण जर त्यांचा बॉयफ्रेंड आत्ता असेल किंवा या आधी असेल आणि जर तो परत आला तर माझ्यामध्ये आणि त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी विचारलं. बाकी हा, आता महाग पोट्टा शोधतोस. सांग बेसूनबाई, तुझं याच्या आधी काय होतं? नाही, तसं काही नाहीये बाबा. तसं कधी नव्हतं आणि कोणी नाहीये. खोटं का बोलतेस? खोटं का बोलतेस? आता हा तुझा बॉयफ्रेंड नाही म्हणजे हा तुझा होणारा नवरा नाही पुढे? हो बाबा. चले, म्हस वाट बघत असेल माझी. बाबा, अरे गावी म्हस माझी वाट बघत असेल. तिला माझ्याशिवाय ती तळमळत असेल. चला येऊया. थँक्यू मॅडम. सॉरी, मी तुम्हाला. इट्स ओके मिस्टर विनय.
हळू तिकडून सरकव. हो हो भिंतीला लागेल हळू. अरे सरकव. अरे भिंतीला लागेल. ऐक कशाला नाही झेपत आपल्याला तर. नाही रे आता बरं आहे. कुठे गेले यार आज कितीतरी दिवसांनी आपण तिघच घरी आहोत ना परत. यस. यार पण माझ्या आईबाबांमुळे उगाच तुम्हाला ए वेड्यास का आला परत त्यांच्यावर. अरे येडबंबू त्यांचा त्रास नाही म्हणत आहोत. आधी जसे आपण फक्त तेही असायचो धमाल फ्रीडम त्याबद्दल बोलतोय. हो रे. ए बड़े दिनों के बाद मिली है आजादी. पार्टी तो बनती है ऑफकोर्स. नाही आज अजिबात नाही. अरे कोणाचा फोन आलाय. इम्पॉर्टंट नाही. त्याला काय झालं. ठीक चल कारण कार्यक्रम संपून टाकू. क्या बात है. अरे तो चलो चलो सावकाश. दारू प्यायलाच ना की सगळं सेन्सेशनच जाईल. यस वाव. यार आई बाबा होते ते दिवस कसे गेले कळलंच नाही ना. हा यार या सगळ्या गोष्टींचा विसरच पडला होता. विन्या तुझे आई बाबा ना खूप ग्रेट आहे. लकी आहेस तू. आम्हाला जाणवलंच नाही की ते आमचे आई बाबा नाही आहेत. बघ ना यार संध्याकाळी गेलेत पण आता करमतच नाहीये. अगदी मनातलं बोललास राघव. आणि विन्या मला आई बाबांची सर्वात जास्त आवडणारी गोष्ट कुठली माहितीये. कुठली. ते दोघं एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. हो रे हे खरंय. म्हणजे ते आपापसात किती भांडले ना तरी त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही. आणि मी खूप भाग्यवान आहे की मी त्यांचा मुलगा आहे. होय आम्ही नाही का बे. म्हणजे काय आहात ना. चलो फिर. थांब थांब थांब. अरे काय ऑन द रॉक्स. नाही 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 बरं दूर. तो फिर. हाँ चीयर्स ले ले हाथ में. Cheers! कोण आलं. आकांक्षा. काही बघतो मी. एक शिप पण नाही मारलं यार. ठीक आहे जाऊन बघ. संभाला है मैंने बहुत अपने दिल को. गपरे आई बाबा गेलेत ना कशाला चिडवतोस त्याला आता. असंच रे काही सेटिंग झाली तर आपली मदत नाही. मदत दुपारी बघितली तुझी मदत. त्या क्लीनअप मार्शलनी पकडला आम्हाला. कचरा टाकून पळून गेलास ना तिथे. दंड भरावा लागला असता आम्हाला. असली मैत्री. काका. अरे काका या या काका या. बसा ना. काय चाललंय काय. काय मी आपलं सहज म्हटलं एक राऊंड मारून बघू तर हे. काका अच्छा म्हणजे मला न सांगता तुम्ही हा प्रोग्राम. अहो नाही तसं नाही काका. कसं शक्य आहे काका. तुम्हाला सोडून आम्ही कसं बसणार. माझा ग्लास कुठे. काका काका काय रे बाळा. तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा आहे का. किती चांगलं आहेस रे तू बाळा. नशीब कुणाला तरी कळलं की मी इथं इथं उभा आहे म्हणून. दिसून सुद्धा दिसत नाहीये. यापुढे मी या कॅफेत पाऊल ठेवणार नाही. गुड. बघूयात ना माझ्याशिवाय काय काय करतोस ते. हेल्प मी आउट यार. मी काय करू सांगा मला. अरे तुला आम्ही कसं हेल्प करू शकतो. हे बघ जिसका कोई नहीं होता है ना उसका भगवान होता है. तू राघव सारखं बोलतेस असं नाही वाटत का तुला.